सदस्य सचिन भास्कर कुलसांगी ने गंभीर आरोप लगाए कि प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी ऋण समिति लिमिटेड चामोर्शी मुलचेरा आर संख्या 275 में पिछले 2 वित्तीय वर्षों में लाखों रुपए का वित्तीय गबन हुआ है। 14 सितंबर 2025 को आयोजित संगठन की 44वीं वार्षिक आम बैठक में संदिग्ध लेन देन, अवैध प्रस्ताव और उपहारों की खरीद में सूचना छिपाने का खुलासा हुआ। वर्ष 2023-24 और 2024-25 के दौरान सदस्यों के लिए खरीदे गए उपहारों में भारी गड़बड़ी पाई गई। आरोप है कि दोनों वर्षों में कुल 9,66,148 रुपए का गबन हुआ है। इसके अलावा यह स्पष्ट किया है कि उपहारों की खरीद के लिए कोई विज्ञापन, बोली प्रक्रिया, स्टॉक रजिस्टर या वितरण रजिस्टर उपलब्ध नहीं है। संस्था के खाते में जमा राशि के रजिस्टर में अनियमितताओं, जाली हस्ताक्षरों और प्रबंधक के चिकित्सा अवकाश के दौरान उनके जाली हस्ताक्षरों का उपयोग करके 32,46,578 रुपए के वित्तीय लेन देन के आरोप भी है। इसी दौरान चौंकाने वाली जानकारी मिली है कि संस्था के कर्मचारी कुणाल धौरदरे ने सदस्यों के जाली हस्ताक्षरों का उपयोग करके अपने निजी खाते में वित्तीय लेन देन किए हैं। मी सचिन भास्कर कुलसंगे, सभासद, प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था चामोर्शी मुलचेरा, रजिस्टर नंबर 275 या पतसंस्थेमध्ये मागील 10 वर्षापासून सभासद म्हणून आहे। आता नुकत्याच झालेल्या 14 सप्टेंबर 2025च्या वार्षिक आमसभेमध्ये मी 23 मुद्द्याला अनुसरून माहिती मागितली होती आणि त्या अनुषंगाने केवळ मला 25% माहिती प्राप्त झालेली आहे व उर्वरित 85% माहिती देण्यासाठी सभासद संचालक मंडळाने टाळाटाळ केलेली आहे। मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार अशी खळबळजनक माहिती मला मिळाली की सन 2022-2023 च्या भेटवस्तू खरेदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला असल्याचे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे सदर व्यवहारामध्ये तत्कालीन व्यवस्थापक सन्माननीय रमेश काकडे सर यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांनी व्यवहार केलेला आहे असं दिसून येत आहे। त्याचप्रमाणे आता जे कार्यरत व्यवस्थापक आहेत हे व्यवस्थापक दिनांक 17 ऑक्टोबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत वैद्यकीय रजेवर होते। त्यांच्या वैद्यकीय रजेच्या कालावधीमध्ये त्यांच्या सह्याने आर्थिक व्यवहार केलेला आहे व त्या कालावधीमध्ये जवळपास 32 लाखाचा बेकायदेशीर व्यवहार केलेला आहे असे दिसून आले। याच कालावधीमध्ये या संस्थेचे लिपिक कुणाल धौरदरे यांनी वैयक्तिक खात्यातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सभासदासोबत केलेला निष्पन्न झालेला आहे व त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष यांचा मनमानीपणा हा सुद्धा दिसून येतो आहे।